नमस्कार, मी राज. आमच्या इथे सरकारी बसला लाल परी म्हणतात. मे महिन्याच्या तापत्या उन्हात मी बसमधून प्रवास करत होतो. मध्ये मध्ये बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या सावलीमधून जात असताना फार बरे वाटत होते. ऊन इतके होते की सूर्य आग ओकत होता. मी माझ्या बाजूची खिडकी उघडी ठेवली होती आणि त्यावर टेकून बसलो होतो. खिडकीतून थोडी हवा येत होती. माझ्याकडे पाहून बाकीच्यांनीही तसेच केले. खिडकीतून गरम हवा आत येत होती. बसमध्ये फार गर्दी होती. लोक चिटकून चिटकून उभे होते. मी नशीबवान होतो, कारण मी आधीच बस स्टँडवर जाऊन बसमध्ये येऊन बसलो होतो आणि मला सीट मिळाली. मी पुण्यातून परवली गावी जात होतो. मीना हल्लीच BA ची डिग्री पूर्ण केली होती आणि नोकरीच्या शोधात इथे तिथे भटकत होतो. एके दिवशी पेपर वाचताना एका ॲडवर नजर गेली. चांगला मराठी बोलणारा, टायपिंग करणारा आणि सहायकाची गरज आहे. राहणे खाणे फ्री, पगार 25,000 महिना, पात्रता BA पास, पत्ता मसनवाडा परोली गाव. एवढा चांगला पगार पाहून कोणाचेही डोके फिरून जाईल. वर राहणे आणि खाणे देखील फ्री. यामुळे मी या कामासाठी तयार झालो. निघण्यापूर्वी मी त्या बातमीच्या नंबरवर कॉल केला. कोणीतरी कॉल उचलला. त्याचे नाव जय सांगितलं. जास्त प्रश्न न विचारता मी म्हणालो, जागा रिकामी आहे का त्या कामाची? इंटरव्ह्यू द्यायचा होता. समोरून उत्तर आले, तुम्ही तुमचे सामान घेऊन या, आम्ही तुम्हाला नोकरी देत आहोत. हे ऐकून मी फार आनंदी झालो, पण मनात शंका होती की बिना इंटरव्ह्यू नोकरी. मग विचार केला, गावामध्ये काम असल्याने कोणी जाणार नसेल, त्यामुळे मला नोकरी देत आहेत. मी लगेच सामान पॅक करायला घेतले आणि लगेच ST स्टँडवर पोहोचलो. भरपूर अडचणी नंतर मला ही नोकरी मिळाली होती, त्यामुळे मी ही नोकरी हातातून सोडू शकत नव्हतो. तेव्हा मला जाणवले की बसमध्ये काही गडबड झाली नाही. बस कोठे थांबली ना खराब झाली. पण जसे परवली 1 किलोमीटर हा लिहिलेला बोर्ड पार झाला तसा रोड खराब झाला. रस्ता एवढा खराब होता की बस झोके घेत होती. लोकही चिडून ड्रायव्हरला ओरडत होते. बस परवली फाट्यापाशी येऊन थांबली आणि कंडक्टर आरडले, परवली स्टॉप आले आहे, कोणाला उतरायचे आहे उतरा. मी आपली बॅग आणि सुटकेस घेऊन गर्दीतून बसच्या बाहेर पडलो. ऊन इतके होते की शरीराला चटके बसत होते. पाठीमागे एक पिंपळाचे झाड होते. मी त्याच्या सावलीत जाऊन थांबलो. जशी बस दिसेनाशी झाली त्या ठिकाणी एकदम सन्नाटा झाला. ना हवा चालत होती, ना झाडांची पाने हलत होती. चोही बाजूला शांतता होती. जवळपास एक जनावर देखील नव्हते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला लांबपर्यंत पसरलेले मैदान होते. त्या कडकडत्या उन्हात मला चालत जाण्याची इच्छा नव्हती. तिथेच गावाकडे जाण्यासाठी एक कच्चा रस्ता होता. मी निघण्याआधी त्या माणसाला सांगितले होते की मी कोणत्या बसमधून आणि किती वाजेपर्यंत येणार आहे. त्यावेळी त्या जय नावाच्या माणसाने सांगितले होते की वेळेत मला घेण्यासाठी येतो. थोडा वेळ मी तिथेच थांबून वाट पाहत होतो. पण आता मला शंका येऊ लागली, कोणी मला नेण्यासाठी येणार तर आहे का नाही? का मला त्या पेपरातल्या बातमीने येड्यात काढले का काय, असे मला वाटत होते. तरीही मी तिथे थांबलो होतो. झाडावर चढणाऱ्या मुंग्याच्या रांगेला पाहून टाइमपास करत होतो. त्यावेळी माझ्या बाजूने घुंगरांचा आवाज आला. त्या शांत वातावरणात तो आवाज काही विचित्र वाटत होता. मी वळून आवाजाच्या दिशेने पाहिले तर लांबून एक काळा घोडा त्या दिशेला येत होता. त्या घोड्याच्या मागे एक टांगा जोडला आहे आणि कोणीतरी त्या घोड्याला हाकलत आहे. मी विचार केला की याच्याकडे कार अथवा गाडी काही नाही काय. मी स्वतःला म्हणालो, हाच जय आहे. जेव्हा टांगेवाला तिथे आला तर त्याचा आवाज आणि त्या फोनवरचा आवाज सारखा नव्हता. मला वाटले की हा गावातलाच एक टांगेवाला असावा, जो मला नेण्याकरता आला असावा. तो टांगेवाला माझ्या जवळ येत त्याने माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले आणि तो बोलला, मसनवाड्याला जायचं आहे का? मी हो म्हणालो. तो टांगेवाला माझ्याकडे बघत बोलला, या बसा लवकर, मला अजून भरपूर काम आहे ती. मी आपले सामान घेऊन टांग्यात बसलो. टांगेवाल्याने घोडा वळवला आणि टांगा परवली गावाकडे चालू लागला. थोड्या वेळात तो छोट्या छोट्या टेकडीवरून जात होता. त्या दोन्ही बाजूला 50 ते 60 फूट उंचीचे दऱ्या होत्या. उन्हामुळे तेथील झाडे वाळली होती. थोड्या अंतरावर जाऊन मी पाहिले की कच्च्या रस्त्यावरून एक पक्का रस्ता जुळत आहे. त्या पक्क्या रस्त्यावर एक बोर्ड लावला होता.
परवली गाव. त्या बोर्डावर एक बाण होता जो त्या पक्क्या रस्त्यावर दिशा दाखवत होता, पण तो टांगा त्या बाजूला वळण्याऐवजी त्या कच्च्या रस्त्यावर सरळ पुढे गेला. मीने त्या टांगेवाल्याला विचारले. गाव तर पाठीमागे राहिले. त्याने टांगा हाकत म्हणले, मसनवाडी तिथे नाही, पुढे आहे. काही अंतर कापल्यावर मी पाहिले मोठमोठ्या वडाच्या, पिंपळाच्या, आंब्याच्या झाडांनी झाकलेला एक वाडा होता. दगडाच्या भिंती, पांढऱ्या खिडक्या, वर कौलाचे छप्पर असा तो वाडा होता. त्या वाड्याच्या वर एक झाड झुकले होते. त्याची पाने आणि फुले कौलांवर पडली होती. वाड्याच्या खाली उंच निलगिरीच्या झाडांची रांग लागली होती. वाड्याच्या जागी भसाड आणि गावापासून कापलेली आहे असे वाटत होते, जिथे सूर्याचा उजेड पोचत होता का असे भासत होते. वाड्याच्या बाहेर दगडाचे कंपाऊंड होते आणि त्याच्या मधोमध एक लाल लोखंडी गेट. त्या गेटच्या आत शोच्या फुलांचा एक शोचे झाड होते. टांगेवाल्याने गेटच्या समोर टांगा थांबवला आणि आपले सामान उतरवलेच होते की तो न बोलता परत गेला. मी तर त्याला पाहतच राहिलो. त्याने पैसेही घेतले नाही आणि काही बोलला देखील नाही. तेवढ्यात अरे अरे साहेब हा आवाज माझ्या कानावर पडला. तो आवाज वाड्याच्या आतून येत होता. आवाज देणारा माणूस दिसायला विचित्र होता. बेडकासारखे डोळे, सडपातळ काळा, केसात तेल लावून त्याला चपचपीत बसवलेला, गाल बाहेर निघालेले, गळ्यात लॉकेट, अंगावर जुनी बनेल आणि गुडघ्यापर्यंत धोत्रासारखे काही घातले होते. त्याहून तो बिना चपलीचा माझ्याकडे येत होता. तेथे जाऊन मला कसे तरी वाटू लागले होते. आजूबाजूला एक विचित्र शांतता पसरली होती. चोही बाजूंना झाडे अशी होती की अथांग शांततेची रक्षण करत असतील. गेटपासून वाड्याचे अंतर काही जास्त नव्हते, पण प्रत्येक पावलांवर फुलाची झाडे दिसत होती, जसे ती माझा पाठलाग करत असावेत. वाड्यात जाण्यासाठी 3 दगडाच्या पायऱ्या होत्या. वर पोचल्यावर दोन्हीकडे रिकामी जागा होती. लाकडांच्या खांबावर कमरेपर्यंत रेलिंग लावली होती. डाव्या बाजूला एक झोका लटकत होता, जो लोखंडी साखळीने बांधला होता. त्या ठिकाणी धूळ जमली होती. माझ्या मनात विचार आला की जय नावाचा माणूस या वाड्याची स्वच्छता करत नसेल. वाड्याच्या दरवाजाला कडी लावली होती. मला परत प्रश्न पडला, जर तो माणूस गेटपर्यंत आला होता तर त्याने दरवाजाला कडी का लावली? मीने जयला विचारले, तुम्ही इथे राहत नाही का? त्याने ताकद लावून ती कडी उघडली. कडी निघाल्यावर दरवाजाचा भयानक आवाज झाला आणि दरवाजा बाजूच्या भिंतीवर आदळला. जय म्हणाला, माझे नाव जयराम आहे, फक्त जय नाही. काही दिवस मी गावामध्ये होतो. तुमचा फोन आल्यावर इथे आले. तुम्ही आल्यावर वाड्याची साफसफाई करीन असे तो म्हणाला, पण सगळे काम झाले आहे, फक्त थोडी साफसफाई बाकी आहे. वाड्याच्या आत प्रवेश केल्यावर माझ्या समोर 7 फूट लांब एक बोळ होता. त्याच्या बाजूने वर शिड्या गेल्या होत्या. शिड्याच्या वर अजून एक बोळ दिसत होता. तिथे हलका अंधार होता. त्या बोळात एक दरवाजा होता. तिचा अर्धा भाग लोखंडाने बनलेला होता. तो बहुतेक वाड्याच्या पाठीमागच्या बाजूला जात असावा. मेन दरवाजा उघडल्यावर थोडा उजेड आत आला. त्यात समोरच्या भिंतीचा कलर उतरत आहे हे स्पष्ट दिसत होते. वाड्याची हालत चांगली नव्हती. जवळजवळ 1 फूट उंचीची चौकट पार करून मी वाड्याच्या आत आलो. डाव्या बाजूला दरवाजा होता किचनचा आणि उजव्या बाजूला बैठकीची खोली होती. मी त्या बैठकीच्या खोलीत वाकून पाहिले. त्या खोलीत टीव्ही, सोफा सेट, 2-3 तिजोऱ्या होत्या. खाली कार्पेट आतरले होते. कोपऱ्यात स्टूलवर टेलिफोन ठेवला होता आणि वर एक जुना पंखा लटकला होता आणि तिथल्या एका खिडकीतून बाहेर असलेला तो पाळणा देखील दिसत होता. जयरामने स्मित हास्य देत म्हणाला, तुमची खोली वर आहे, पण जेवणासाठी तुम्हाला खालीच यावे लागेल. जेवण झाल्यावर मी तुम्हाला आवाज देतो. तुम्ही आरामात टीव्ही बघत जेवण करा. बैठकीच्या खोलीत टीव्हीच्या पाठीमागे अजून एक दरवाजा होता जो बंद होता. मला वाटले तो अजून कोणत्या तरी खोलीत जात असेल. मी माझ्या आजूबाजूला पाहत जयरामला म्हणालो, तुमचे मालक इथे राहत नाहीत का? मग मला काय काम करायचे आहे ते कोण सांगणार? जयराम म्हणाला, तुम्ही तुमच्या खोलीत जावा, हातपाय धुवा, थोडे आराम करा. मी रात्रीच्या जेवणावेळी तुम्हाला सगळं सांगेन. आताच आला आहात, थोडा आराम करा, आपल्याला काही गडबड नाही. असे म्हणून जयरामने माझ्या हातातील सुटकेस त्याच्याकडे घेऊन तो शिड्या चढू लागला. त्याच्या पाठीमागे मीही शिड्या चढू लागलो.
2 शिड्या चढताच मला अचानक एक कशाची तरी अनुभूती झाली. वाटले की माझ्या डोळ्यासमोरून वेगात कोणीतरी गायब झाले. मीने रेलिंगपासून वाकून पाठीमागे पाहिले, तिथे कोण नव्हतं. मग मी जयरामच्या मागे मागे वर आलो. वर देखील खालीलप्रमाणे 4 खोल्या होत्या. जयराम म्हणाला, या डाव्या बाजूच्या खोलीत पुस्तके आणि तुमचे कामाचे सामान आहे. या खोलीत तुम्ही करू शकता. मी त्या खोलीचा दरवाजा उघडला आणि आत गेलो. त्या खोलीची एकही खिडकी उघडी नव्हती. त्या खोलीतला अंधार पाहून मला कसे तरी होत होते. त्या खोलीत टेबल, खुर्च्या, पुस्तकांचे कपाट आणि कामाचे सामान होते. त्या खोलीला 2 दरवाजे होते. ती खोली आधी एक हॉल असावी असे वाटत होते. तेव्हा माझ्या मनात एक भयानक विचार आला की एवढ्या मोठ्या वाड्यात मी एकटा कसे राहणार, काम कसे करणार. तेव्हा जयरामने असे बोलले की त्याने माझ्या मनातले ऐकले असावेत. तो म्हणाला, साहेब, खिडक्या उघडल्यावर उजेड आत येईल. इथे लाईट्स देखील आहेत आणि वीज गेली असेल तरी इथे मेणबत्ती, लालटेन देखील आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. हे ऐकून मी फक्त चेहरा हलवून हो म्हणालो आणि शिड्यापासून उजव्या बाजूची खोली आपल्यासाठी पसंत केली. खोली समोरच बाल्कनी होती. तिथून वाड्याच्या बाहेरचे दृश्य दिसत होते. तेच गेट, तेच शोचे झाड, त्याच फुलांच्या बागा. बाल्कनीत पिवळ्या फुलाचे परत पसरली होती. ती बघत जयराम म्हणाला, मी याला स्वच्छ करतो, तुम्ही काही काळजी करू नका. खोलीत जाऊन मला आश्चर्य वाटले. खोली भरपूर मोठी होती. वर कौले दिसत होती आणि खोलीच्या मधोमध एक मोठी लाकडाची बीम उभी होती. त्याच बीमवर एक लाईट होती. भिंतीवर पिवळा बल्ब, एक टेबल फॅन व एक मटका आणि एक लाकडाची तिजोरी होती. खिडकीजवळ एक खुर्ची ठेवली होती. मी त्या सर्व गोष्टी पाहत होतो. तुम्ही आराम करा. कोपऱ्यात बाथरूम आहे, बल्ब आहे आणि 24 तास पाण्याची सुविधा देखील आहे. हे सांगून जयरामने माझे सामान खाली ठेवले आणि बनेलच्या खिशातून एक पत्र माझ्याकडे देत तो म्हणाला, साहेब. मी त्याच्याकडे वळून पाहिले तर त्याने ते पत्र माझ्या हातात ठेवत तो म्हणाला, यात 10,000 रुपये आहेत, तुमचा ॲडव्हान्स. काय? काम सुरू व्हायच्या आधीच? मी थोडा बावरलो. हां, आमच्या मालकाचा हाच आदेश होता की तुम्हाला पैसे ॲडव्हान्समध्येच द्यायचे आहेत. तुम्ही आरामात मोजा, बाकीचे महिन्याअखेरपर्यंत मिळतील असे म्हणले आहे. तुम्हाला काही लागणार असेल तर तुम्ही मला सांगा, मी घेऊन येईन. परवली गाव इथून काही दूर नाही आहे आणि तुम्हाला कुठे जायचे असेल तर बाहेर एक सायकल देखील आहे. जयरामनी हे सर्व सांगितले, पण मी पैशाकडे पाहत होतो. पैशाचे वजन माझ्या हाताला लागत होते. मला कामाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली, पण मी माझ्यावर काबू केला आणि पैसे मिळताच मला वाटले, एकतर ही माणसे साधीसुधी आहेत, नाहीतर काम काहीतरी खास आहे. असो, मी फक्त माझ्या कामासाठी आणि पगारासाठी इथे आलो आहे. जयरामने आपल्या खिशातून एक घंटी काढली आणि स्टूलवर ठेवली आणि म्हणाला, काही लागले तर ही घंटी वाजवा, मी आणून देईन. जेव्हा जेवण तयार होईल तेव्हा मी स्वतः तुम्हाला आवाज देतो. हे म्हणून जयराम तेथून निघून गेला. मी सामान उचलून तिथेच पलंगावर ठेवले आणि हातपाय धुवायला बाथरूममध्ये गेलो. फ्रेश होऊन बाहेर आलो आणि पलंगावर पडलो आणि मला कधी त्या मऊ गादीवर झोप लागली मला कळाले नाही. ती जागा माझ्यासाठी नवी होती, शांत होती, पण तिथे असे काहीतरी होते जे मला आतल्या आत खात होते. संध्याकाळी माझे डोळे उघडल्यावर मी पाहिले, त्या खोलीत थंडपणा, अंधार आणि वेगळ्या प्रकारची शांतता पसरली होती. झोपण्यापूर्वी मी लाईटचं स्विच कुठे आहे ते पाहिले नव्हते. अचानक अंधार पाहून मी थोडा हाडबडलो. समोर खिडकी उघडी होती. तिथून मच्छर आणि थंड हवा येत होती. मला लक्षात आले की बाथरूमच्या दरवाजाजवळ स्विच बोर्ड आहे. मी आपल्या हाताने चाच पडत तो बोर्ड शोधू लागलो. भिंतीची घाण हाताला लागत होती. मला स्विच बोर्ड मिळाला आणि मी सर्व बटणे दाबू लागलो. मग बाथरूम आणि खोलीच्या सर्व लाईट गेल्या. वाटले अंधाराला प्रकाशाने बाहेर ढकलले, पण खिडकी आणि दरवाजा बाहेर अजूनही घनदाट अंधार पसरला होता. त्याला पाहून असे वाटत होते की दरवाजा पलीकडे एक वेगळंच जग आहे. मला असे वाटू लागले की मी त्या दरवाजाच्या बाहेर पडलो तर मी त्या अंधारात हरवणार असे वाटत होते. मी हिम्मत करून दरवाजाच्या बाहेर पाहिले. जिन्यातून खाली एक पिवळ्या रंगाचा हलका प्रकाश होता. जयरामने बल्ब लावला होता वाटतं. तेव्हाच मला जिन्यावर एक काळी आकृती
मला हालताना दिसली. जयराम, मी हलक्या आवाजात ओरडलो. ती आकृती तिथेच थांबली. जयराम, तू वर येत आहेस काय? मी परत विचारले, पण आकृती हलली नाही आणि काही सेकंदात ती आकृती जिना चढू लागली. मला ती आकृती जयरामसारखी वाटत नव्हती, पण ते जेही होते ते वर येत होते. मी हिम्मत करून दरवाजा पार केला आणि रेलिंगच्या जवळ जाऊन खाली पाहिले तर जयराम धावत वर येत होता. जिन्यावर येताच जयराम म्हणाला, साहेब, मी तुमचा आवाज ऐकला नाही. टीव्हीवर चित्रहार लागले होते आणि आवाज देखील मोठा होता, तर मला तुमचा आवाज ऐकायला आला नाही. तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही लागणार आहे का? हां, जेवण तयार आहे, असे जयराम म्हणाला. मला तिथे काही बरोबर वाटत नव्हते. नाही, थांब, मीही तुझ्यासोबत येतो, मी म्हणत जयरामच्या पाठीमागून खाली आलो. जेव्हा मी खाली आलो तर टीव्हीचा आवाज ऐकून मला थोडे बरे वाटले की तेथे लोक बसले आहेत. मी हॉलमध्ये गेलो आणि सोफ्यावर बसून टीव्ही पाहू लागलो. उघड्या दरवाजातून मला किचनमधून जयरामची हालचाल दिसत होती. जयरामने 2 ताट वाढून सरळ हॉलमध्ये आला. हे घ्या साहेब, असे म्हणत जयरामने वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, लोणचे, भात, आमटी वाढलेले ताट माझ्या समोर ठेवले आणि तो स्वतः एक चटई हातरून जमिनीवर बसला. जयराम, फार छान जेवण तयार झाले आहे. असे गावातील जेवण मी कधीच खाल्ले नाही, मी म्हणालो. तुम्ही तर मला लाजवता साहेब, हे एवढे देखील चांगले जेवण नाही. तुमच्यासाठी अजून भरीत आणू का? जयरामने हसत म्हणाला, नको, हे पुरे आहे. जेवण झाल्यावर आम्ही तिथेच टीव्ही पाहत बसलो. जयराम तिथेच हातरून तो पडला आणि टीव्ही पाहू लागला. टीव्हीवर एक जुना पिक्चर लागला होता. अचानक मला आठवले आणि मी विचारले, जयराम, तू मला कामाबाबतीत काहीतरी सांगणार होतास. अरे हो, मी तर विसरलोच होतो, असे म्हणत जयराम उठून बसला. आपल्या बनेलमधून पुन्हा एक चिठ्ठी काढून मला देत तो म्हणाला, यात सगळे लिहिले आहे, तुम्हाला काय काम करायचे आहे. मी ती चिठ्ठी उघडली आणि तिला वाचू लागलो. त्यात असे लिहिले होते, पुस्तकालयामध्ये तुमच्या कामाची व्यवस्था केली आहे. तिथे तुमच्या कामाची सर्व वस्तू उपलब्ध करण्यात आली आहे. तर पुस्तकालयात काही ग्रंथ ठेवले आहेत, ज्याची नावे खाली दिली आहेत. तुम्हाला कोणता पॅरेग्राफ, कोणते पान नंबर, हे सगळं त्या ग्रंथामध्ये त्याची पोच ठेवली आहे. तर तुम्हाला ते ग्रंथ साध्या आणि कळेल अशा भाषेत ट्रान्सलेट करायचे आहे. पण त्या पत्र्याच्या अखेरी ग्रंथाचे नाव लिहिले नव्हते, तर तिथे ते कोणत्या कपाटात, कोणत्या ओळीत आहे हे लिहिले होते. नाव नाही तर लोकेशन लिहिले होते. मला थोडे विचित्र वाटले आणि ते पत्र फार गडबडीत लिहिले असावे असे वाटत होते. इथे काही गडबड आहे, हे मी म्हणालो आणि जयरामकडे पाहिले तर तो निवांत घोरत पडला होता. अरे, हा तर झोपला. मग मी एकटाच टीव्ही पाहत बसलो होतो. माझ्या पाठीमागची एक खिडकी उघडी होती. तिथून येणारी हवा माझ्या मानेला थंड स्पर्श करत जात होती. त्या हवेसोबत मला एक आवाज येत होता. मी हळूहळू मागे पाहिले तर खिडकीच्या बाहेर लटकलेला पाळण्याचा तो आवाज होता. तो हवा नसताना आपोआप वर खाली होत होता. मी त्या पाळण्याकडे पाहत होतो. हे पाहून मी वाड्याच्या बाहेर आलो, तरी पण तो झोका हालतच होता. त्याचा आवाज लोखंड घासल्यावर कसा येतो तसा आवाज माझ्या कानात वाजत होता. टीव्हीचा प्रकाश थोडाफार खिडकीतून येत होता. पाळणा अंधारात पाठीमागे जात होता आणि पुढे आल्यावर त्याच्यावर तो खिडकीतला प्रकाश पडत होता. मी बाहेर पाहिले तर फार अंधार होता. मी त्या झोक्याजवळ जाऊन त्या पाळण्याला आपल्या हाताने थांबवले आणि तो थांबला. आवाज बंद झाला आणि सगळीकडे शांतता पसरली. माझ्या डोक्यात वीज चमकली आणि मला कळेना मी बाहेर का आलो. माझ्या डोक्यात काय आले आणि मी बाहेर आलो. मी परत वाड्यात गेलो आणि कडी लावली आणि टीव्हीच्या खोलीत जाऊन जयरामला उठवले आणि म्हणालो, जयराम, मी वर झोपण्यासाठी जात आहे, तू पण टीव्ही बंद करून झोप. जयरामने झोपेतच हो म्हणले आणि मी लाईटचे बटन दाबून वर प्रकाश आहे म्हणून वर आलो. मी आपल्या खोलीत आलो आणि दरवाजा आतून लावला. खिडकी उघडी होती म्हणून खोलीत गारवा पसरला होता. मी ती खिडकी बंद केली आणि सरळ आपल्या बेडवर येऊन पहुडलो. भिंतीवर घड्याळ चालत होते. त्याच्या आवाजाने मला कोणी वशमध्ये करत आहे असे वाटत होते. आवाज कानावर पडत होता. मी ठरवले होते की मी फक्त सकाळीच काम करणार आणि जयराम ज्या मालकाबद्दल बोलत होता तो मला कोण आहे ते माहीत नाही.
तो कधी मला भेटणार आहे आणि हे काम किती दिवस चालणार आहे ते देखील मला कोणी सांगितले नाही. याचा विचार करता करता मी झोपलो. त्या रात्री मला चांगली झोप लागली. मला असे वाटले की मी माझ्या आईच्या कुशीत झोपलो आहे. अशी झोप मला आधी लागली नव्हती. सकाळी मी उठल्यावर मला ताजे टवटवीत वाटत होते. मी आवरून खाली आलो. किचनमध्ये पाहिले तर जयराम नाश्त्याच्या तयारीला लागला होता. मी हॉलमध्ये टीव्हीच्या समोर येऊन बसलो. जयरामने पोहे आणि चहा माझ्या समोर आणून ठेवला. ते खात असताना जयराम म्हणाला, तर आजपासून तुम्ही काम सुरू करत आहात साहेब. हा नक्कीच नाश्ता करून वरच जाणार आहे कामाची सुरुवात करण्यासाठी. जयराम आनंदी होत म्हणाला, चांगला आहे. मी तोवर दुपारच्या जेवणाचं बघतो. बाजारात जाऊन भाज्या देखील आणतो. आणि वर जे कपाट आहेत त्याला कुलूप लावलेले असतील. त्याच्या किल्ल्या तिथंच ड्रावरमध्ये असतील. मी पोहे खात म्हणालो, ठीक आहे, मी बघतो. तू जाऊन ये बाजारात. नाश्ता करून मी वर कामाच्या खोलीत गेलो आणि तिथल्या बंद असलेल्या खिडक्या उघडल्या. मी जयरामला सायकलवरून बाहेर जाताना मी पाहिले. आता मी एकटाच होतो. पण रात्रीसारखे वाटत नव्हते, पण विचित्र वाटत होते. मी खोलीतल्या लाईट चालू केल्या आणि पुस्तकांकडे बघू लागलो. अचानक लाईट गेल्या आणि खोलीत थोडा अंधार पडला. खोलीत अंधार पडला. खिडक्या उघड्या होत्या तरी देखील त्या खोलीतले काही कोपरे, वरची बाजूमध्ये अजून देखील अंधार होता. मी ते पाहतच होतो की माझ्या डोळ्याच्या कोपऱ्यातून मला एक माणूस डाव्या बाजूला भिंतीवर लटकलेला आहे असे वाटले. पण तिथे जसा आकार होता, भिंतीचा रंग उतरून तसा आकार तयार झाला होता. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाला सुरुवात करत होतो. त्या ग्रंथाच्या लोकेशनवरून मी ग्रंथ शोधला आणि त्यातील एका पानाची पुरवणी हातात घेऊन मी कोणती ओळ मला भाषांतर करायची आहे ते शोधू लागलो. मला ते पान नंबर आणि तो भाषांतर करायचा आहे तो पॅरेग्राफ सापडला आणि मी ते वाचू लागलो. ते थोडे थोडे संस्कृत आणि मोडी लिपीसारखे वाटत होते, पण मला त्या भाषेबद्दल जास्त माहीत नव्हते. त्यातील मला काही शब्द कळत होते, पण मी आपले डोके शांत ठेवून त्या ओळी वाचू लागलो आणि अचानक त्या ओळी मला कळाल्या. मी त्या ओळी वाचू शकत होतो. ते असे होते की हलत्या चित्राच्या पाठीमागे आहे शक्ती. मिळाली तर तुम्ही जगावर करू शकता राज्य, हे त्या ग्रंथात लिहिले होते. याचा अर्थ काय ते समजत नव्हते. मी पुढे वाचू लागलो. समोर येईल तो, तेव्हा सगळ्याचा मृत्यू होणार. त्याची ताकद तो कोणाला घेऊ देणार नाही. याही लाईनचा अर्थ मला समजला नाही. तेव्हा अचानक मला त्या माणसांच्या आकाराच्या कलर गेलेल्या भिंतीतून एक काळी सावली माझ्याकडे येताना दिसली. पण मी त्या जागेवरून उठू शकत नव्हतो, हलू शकत नव्हतो. मला काय चालले आहे ते कळेना. माझ्या कानावर एक किन्नरी आवाज पडला, या ग्रंथामुळे बरेच जणांनी आपला जीव गमावला आहे. आता तुझी बारी. या ग्रंथामध्ये ज्या शक्तीचा रस्ता आहे ती शक्ती साधीसुधी नाही. ती एका पूर्ण बोलण्याआधी मी शुद्धीवर आलो आणि आजूबाजूला पाहू लागलो. मला घाम आला होता. माझ्या घशाला कोरड पडली होती. मी आजूबाजूला पाहत होतो. मला तिथे तांब्या भरून पाणी दिसले आणि मी ते विचार करत प्यायलो. माझ्या डोक्यात विचार आला, हे पाणी मी तर ठेवले नव्हते आणि काम करायच्या आधी मी घेऊनही बसलो नव्हतो, तर हे पाणी इथे कसे आले? मी हा विचार करत होतो तेव्हा जयरामने माझ्या मागून आवाज दिला आणि म्हणाला, साहेब चहा आणला होता. मी दचकलो आणि मागे पाहिले. जयराम माझ्या समोर चहाचा कप आणि बिस्किट घेऊन उभा होता. मी त्याच्याकडून चहा घेतला तेव्हा तो म्हणाला, साहेब आज तुम्ही भरपूर काम केले आहे वाटतं. मी मगाशी येऊन इथे पाणी ठेवून गेलो होतो तर माझ्याकडे तुमचं लक्ष नव्हते. तुमचे सगळे लक्ष कामातच होते. मला बघून बरे वाटले की तुम्ही कामाच्या बाबतीत किती कष्टाळू आहात. मी घाबरलो. मला कसे कळाले नाही की जयराम इथे येऊन पाणी ठेवून गेला. मी जयरामला म्हणालो, पण तू तर बाजारात गेला होतास ना? तर जयराम म्हणाला, साहेब मी बाजारातून येऊन तासभर झाला बघा. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. मला थोडा वेळ झाला कारण गावात आज एकच दिवस बाजार भरत असल्यामुळे आज बाजारात भरपूर गर्दी होती. तुमच्या दुपारचे जेवण झाले नाही. तुम्हाला भूक लागली असेल. मी काहीतरी करून लगेच तुम्हाला आणून देतो. मी म्हणालो, राहू दे, मला आता सध्या भूक नाही. तू रात्रीच्या जेवणाची तयारी कर. तर जयराम हे ऐकून खाली जेवणाची तयारी करायला गेला. इथे माझा जीव भांड्यात पडला होता. माझ्यासोबत हे काय झाले
एवढा वेळ मी काय करत होतो? मी टेबलावर ठेवलेल्या पाण्याकडे पाहिले तर मी बरेच काही त्या पाण्यावर लिहिलं होतो. हे बघून मी आश्चर्यचकित झालो. थोड्या वेळाने मी मोकळ्या हवेत फिरण्यासाठी वाड्याच्या बाहेर पडलो आणि वाड्याच्या आजूबाजूला फिरू लागलो. निलगिरींच्या झाडापाशी मला एक विहीर होती. मी त्या विहिरीपाशी गेलो. ती विहीर किती खोल आहे ते काही कळत नव्हते. मी एक दगड उचलून त्या विहिरीमध्ये टाकला आणि त्याचा पडण्याचा आवाज येत आहे ते पाहू लागलो. तर त्या विहिरीतून मला साप असा आवाज आला. त्या विहिरीत पाणी नव्हते. मी ते पाहतच होतो. तेवढ्यात जयरामने मला हाक दिली. तो जरा घाबरतच म्हणत होता, साहेब, साहेब इकडे या लवकर, साहेब लवकर या. मी त्याच्याकडे गेलो. तो म्हणाला, साहेब मी तुम्हालाच शोधत होतो. तुम्ही त्या विहिरीजवळ परत कधी जाऊ नका. ती विहीर किती खोल आहे ते कोणालाही माहीत नाही आणि त्या विहिरीत पाणी पण नाही आहे, फक्त गाळ आहे. त्यामुळे त्या विहिरीजवळ जाऊ नका. आणि आमच्या मालकांचा फोन आला होता. मी म्हणालो, अरे तर मला सांगितले का नाहीस? मी देखील त्याच्यासोबत बोलणार होतो. तो म्हणाला, त्याच्यासाठीच मी तुम्हाला शोधत होतो, पण तुम्ही मला दिसला नाहीत. मी तुम्हाला हाकही मारली, पण तुम्ही मला काही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मी मालकांना जास्त त्रास नको म्हणून कॉल बंद केला. पण त्यांना मी सांगितले की तुम्ही आजचे काम पूर्ण केले. हे ऐकून फार खुश होते. ते तुमची स्तुती करत होते. मला हे ऐकून थोडे बरे वाटले. जयराम म्हणाला, चला घरात जेवण तयार आहे. तुम्ही सकाळपासून काही खाल्ले देखील नाही. चला जेवण करून घेऊया. मी म्हणालो, बरं चल. मी टीव्ही समोरच्या सोफ्यावर जाऊन बसलो आणि जयराम किचनमध्ये निघून गेला. काही वेळात जयरामने गरम गरम जेवण ताटात वाढून घेऊन आला आणि माझ्या समोर ठेवले. जेवण आजही खूप चविष्ट झाले होते. मी आजही जयरामचे कौतुक केले. जयराम परत लाजला. जेवण करत असताना माझ्या कानावर तेच सकाळचे शब्द पडत होते. मला पहिले वाटले की तो आवाज टीव्हीमधून येत आहे, पण नाही, तो आवाज माझ्या कानातच वाजत होता. मी जयरामला विचारले, जयराम तुला कोणता आवाज येत आहे का? भरडा. हे ऐकून जयराम म्हणाला, नाही साहेब, मला कोणता भरडा आवाज येत नाही. टीव्ही खरखरते आहे का? मी शांत झालो आणि जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत निघून गेलो आणि पलंगावर जाऊन झोपलो. झोप लागतच होती तेव्हा मला एक भरडा ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज आला. असे वाटत होते एक राक्षस ओरडत आहे आणि मी ते ऐकून पलंगावर उठून बसलो. दरवाजा उघडण्याची माझी हिंमत होत नव्हती. तेव्हा दरवाजावर मला जोरजोरात थापा पडू लागल्या. तेव्हा माझ्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत मी घाबरलो. अचानक त्या थापा बंद झाल्या. सगळीकडे शांतता पसरली. मी पलंगावर पडूनच होतो. भीतीने मी घामाघूम झालो होतो. कधी मला झोप लागली मला कळाले नाही. सकाळी मला थोडा वेळ झाला उठायला. मी आवरून खाली गेलो. जयराम किचनमध्ये काम करत होता. तेव्हा मी त्याला हाक दिली आणि म्हणालो, जयराम काल रात्री तुला कोणाच्या ओरडण्याचा आवाज आला होता का? तर जयराम म्हणाला, नाही साहेब, काल तुम्ही जेवण करून गेल्यावर मी टीव्ही पाहत होतो, कारण टीव्हीवर भूताचा पिक्चर लागला होता. त्यातलाच आवाज तुम्हाला आला असेल. तुम्ही बसा, मी तुम्हाला चहा आणतो. बरं म्हणून हॉलमध्ये जाऊन बसलो आणि विचार करू लागलो, टीव्हीचा आवाज एवढा मोठा कसा येईल? तेवढ्यात जयराम नाश्ता आणि चहा घेऊन आला. मी त्याला चहा पिता पिता या वाड्याबद्दल विचारले. तेव्हा त्याने सांगितले, हा वाडा फार जुना आहे. या वाड्यात मी आणि माझी आई काम करत होतो. मी लहान असताना माझी आई याच वाड्यात काम करत असताना मरण पावली आणि माझी सगळी जबाबदारी माझ्या मालकांच्या वडिलांनी घेतली. मला त्यांनी सांभाळले आणि मी त्याच्याच घरात काम करू लागलो. मोठ्या मालकांची बायको, मोठ्या मालकीनबाई या देखील खूप चांगल्या होत्या. त्यांनीच मला जेवण करायला शिकवले. मी आणि मालक सोबतच खेळत होतो. पण समज आल्यावर आमचे मैत्रीचे नाते मालक आणि नोकरात रूपांतर झाले. पण ते आज देखील मला मित्र मानतात, पण मी त्यांना मालक मानत होतो. मोठ्या मालकीनबाईंना अचानक एक दिवस चक्कर आली आणि त्यांना तालुक्यातल्या दवाखान्यात नेले. त्यानंतर सर्व कुटुंबाला कळाले की त्यांना न बरा होणारा आजार होता. त्या काळी कोणतेच साधन, कोणती औषधे त्याच्या काही कामाची नव्हती, कारण त्या आजारावर अजून लस आली नव्हती आणि आजही आली नाही. डॉक्टर म्हणाले, यांच्याकडे फक्त 6 ते 7 महिने आहेत. हे ऐकून पूर्ण कुटुंबात शोककळा पसरला.
मोठ्या मालकीनबाईची तब्येत फार बिघडली होती. त्या फार अशक्त झाल्या होत्या. मोठे मालक तर मालकीनबाईची हालत पाहून ते वाईट रस्त्यावर गेले. त्याचे आजोबा एक तांत्रिक होते. ते त्याच्याकडे गेले आणि त्याच्याकडे जाऊन ते त्यांना त्याच्या पत्नीची हालत सांगितली आणि त्यांना विनवण्या करू लागले. पहिले तर ते त्याची मदत करण्यास नाही म्हणत होते, पण त्याचा हट्ट पाहून त्यांनी त्यांना 8 ग्रंथ दिले आणि म्हणाले, या 8ही ग्रंथामध्ये सर्व रोगांवरच्या औषधी लिहिल्या आहेत. मी परवा दिवशी पौर्णिमेला येऊन तुझ्या पत्नीवर या औषधाचा प्रयोग करेन. हे ऐकून मोठे मालक म्हणाले, आता का नाही बाबा, पौर्णिमाला का? तर ते म्हणाले, बस आता याचे उत्तर मी तुला देऊ शकत नाही. माझ्या साधनेची वेळ झाली आहे. तू जा, मी येतो तुझ्या घरी पौर्णिमेला. ते ऐकून ते तिथून निघाले आणि वाड्यात परत आले आणि दुसऱ्या दिवशीच अचानक मोठ्या मालकीनबाईचा त्या आजारामुळे मृत्यू झाला आणि घरात शोककळा पसरली. मोठे मालक ते पाहून भरपूर संतापले आणि त्याच्या आजोबा म्हणजे त्या तांत्रिकाकडे वाड्यातली एक बंदूक घेऊन जाऊन त्यांना चिडून विचारले, का तू लवकर आला नाहीस, पाखंडी माणसा? तर त्या बाबांनी शांतपणे म्हणले, तुझ्या बायकोची वेळ जवळ आली होती आणि त्यामुळे ती गेली. मी यायच्या आधीच मृत्यूने तिला आपल्या कुशीत घेतले. आता मी काही करू शकत नाही. ते पवित्र ग्रंथ मला परत आणून दे. हे ऐकून मोठे मालक शांत झाले आणि तेथून निघून गेले. वाड्यात आल्यावर मोठ्या मालकीनबाई सर्व क्रिया आटपल्या. त्या गोष्टीला 18 दिवस झाले असतील. तेवढ्यातच मोठ्या मालकांचे प्रेत त्याच्या खोलीत आढळले आणि ते असे संपले होते, कोणीतरी त्यांना फाडून त्याच्या अंगातील सर्व काही खाल्ले असावे. त्यानंतर तिथे पोलीस आले आणि त्यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली, पण कोणताही पुरावा न मिळाल्याने त्यांनी ती केस बंद केली. या गोष्टीला आता बरीच वर्ष झाली होती. छोटे मालक दुसऱ्या दिवशी जाऊन डॉक्टरी करू लागले आणि मी वाड्याची काळजी घेऊ लागलो. दर महिना मला मोठ्या मालकांचे भाऊ पैसे पाठवत असत. त्यांनाही मूलबाळ नसल्याने त्यांनी छोट्या मालकांना शिकवले, त्याची काळजी घेतली. मालक आपले शिक्षण पूर्ण करून परत भारतात आले आणि शहरामध्ये स्वतःचा दवाखाना सुरू केला आणि ते फार मोठे प्रसिद्ध डॉक्टर झाले. त्याचे नाव मोहन पाटील. हे नाव ऐकताच मी दचकलो आणि मी म्हणालो, माझी BA ही त्याच कॉलेजमधून झाली आहे. मी त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकत होतो. ते ह्या वाड्याचे मालक आहेत. जयराम म्हणाला, हो तेच आहेत. मी म्हणालो, मला त्याच्याशी बोलायचे आहे, त्याचा नंबर मिळेल? पण जयराम म्हणाला, मी त्यांना फोन लावत नाही, ते स्वतः मला फोन लावतात. मी लावला असता ते फोन उचलत नाहीत आणि चिडतात. मी वर माझ्या कामाच्या खोलीत गेलो आणि काम करू लागलो. पण माझ्या मनात विचार सुरू होता की एवढा मोठा माणूस माझ्यासारख्या नवशिक्याला का बरे कामावर घेईल? त्याच्याकडे तर इतका पैसा आहे, तो तर चांगल्यातल्या चांगल्या ट्रान्सलेटरला घेऊन येईल. मग मलाच काही नोकरी दिली. याचा विचार करत असताना मी ग्रंथाकडे एक नजर टाकली आणि मला कळाले की जयरामने तर म्हणाला होता की 8 ग्रंथ आहेत, पण इथे तर 6च ग्रंथ आहेत. हे कसे? मला वाटले ते 2 ग्रंथ त्या तांत्रिकाला त्यांनी परत दिले असतील. मी दुसरा पॅरेग्राफ भाषांतर करू लागलो. तेवढ्यात परत माझ्यासोबत तसेच झाले आणि माझ्या डोळ्याच्या समोर एक दृश्य दिसू लागले. असे वाटत होते की मी एका पिक्चरच्या टॉकीजमध्ये बसलो आहे आणि माझ्यासमोर ते दिसत आहे. त्यात एक मुलगा एका विचित्र खोलीत काहीतरी वाचत बसला होता. अचानक त्याला कोणाची तरी चाहूल लागते. तो पाठीमागे बघतो तर त्याच्या पाठीमागच्या कोपऱ्यातल्या अंधारातून 4 लाल कलरचे चमकणारे डोळे त्याला दिसले आणि ते पाहून तो मुलगा घाबरला नाही तर जोरजोरात हसू लागला. असे वाटत होते की त्या राक्षसी क्षतीने बघताच त्या मुलाच्या शरीरावर काबू केला. त्या मुलाच्या डोळ्यातून रक्त येऊ लागले आणि त्याच्या तोंडातून प्रकाश बाहेर पडला आणि त्या अंधारात आलेल्या त्या 4 डोळ्याच्या आकृतीने त्या प्रकाशाला गिळले आणि त्या काळ्या अंधारातून काळा धूर त्या मुलाच्या तोंडात प्रवेश केला आणि अंधारातले ते 4 डोळे त्या धुरातून त्या मुलाच्या आत गेले. त्या मुलाचे डोळे देखील लाल कलरच्या मोत्यासारखे चमकत होते आणि त्या मुलाने माझ्याकडे एक नजर टाकली. त्याच्या चेहऱ्यावर मोठमोठ्या फोड आल्यासारखे दिसत होते आणि त्याच्या तोंडातून मंत्र बाहेर पडत होते. तो माझ्याकडे येऊ लागला. तो माझ्या चेहऱ्याजवळ आला आणि अचानक माझ्या खांद्यावर एक हात आला आणि मी शुद्धीवर आलो. तो जयराम होता.
तो म्हणाला, साहेब, रात्रीचे जेवण तयार आहे, तुम्ही या लवकर. आणि हे काय, तुम्ही चहा पिला नाही का? मी 5ला तुम्हाला चहा देऊन गेलो होतो. तुम्ही म्हणाला होता, तू जा, मी नंतर चहा पितो. तुमचे बोलणे जरा मला विचित्र आणि चिडचिडे वाटले, म्हणून मीही खाली गेलो. मला वाटले कामात तुम्हाला अडथळा नको असेल, म्हणून तुम्ही असे बोलला असाल. आणि हे काय, आज तुम्ही भरपूर काम केले आहे वाटतं. पानच पानं या टेबलवर पसरले आहेत. हे बघून आणि जयरामचे बोलणे ऐकून मी सुन्न झालो. हे काय होते माझ्यासोबत, मला काही कळत नव्हते. मी सकाळी काम करत बसलो होतो, तर रात्री कसे उठलो आणि जयराम इथे आला, चहा ठेवून गेला. मला हे कसे काही आठवेना. माझे डोके जड झाले होते, फार दुखत होते. जयरामला हे कळाले आणि तो बोलला, साहेब, कामाचा ताण जास्त आहे का? उद्या तुम्ही काही करू नका, शांत सुट्टी घ्या. आपण गावात फेरफटका मारून येऊ. मला थोडे सामानही घ्यायचे आहे. आम्ही जेवण करून झोपलो. मला तोच मुलगा रात्री स्वप्नात देखील दिसत होता. मी कसे तरी झोपलो. सकाळी उठून आवरून मी आणि जयराम सायकलवरून गावाकडे निघालो. गावामध्ये पोहोचल्यावर मी पाहिले की गाव मोठे होते. गावातही सुविधा चांगल्या होत्या. गावात आल्यावर मला थोडे बरे वाटले. माणसात गर्दीत राहणे माझ्यासारख्या शहरातल्या माणसालाच माहीत. मी गावात फिरू लागलो. मुले बाहेर खेळत होती. काही म्हातारी माणसे एका झाडाच्या खाली बसून गप्पा मारत होती. त्याच्याजवळ गेल्यावर मला त्यांनी विचारले, काय रे मुला, तू इथं कशा पायी आलाय? त्यांना मी सांगितले, मी मसानवाड्यात काम करण्याकरता आलो आहे. हे ऐकताच ते म्हातारे एकमेकांकडे आश्चर्यकारक नजरेने पाहू लागले आणि ते बोलले, मसानवाडा बाधित आहे. तो पाटील अजून रात्रीचा फिरतोय त्या वाड्यात. कारण त्याला कोण मारलं त्याला पण माहीत नाही. तो त्याच्या खुनाचा बदला घेणार. त्याच आशेने तो फिरतोय अजून वाड्यात. तू गावातल्या मारुतीच्या मंदिरात जाऊन पाया पडून तिथल्या पुजाऱ्याकडनं एक ताईत घेऊन जा. मी मारुतीच्या मंदिरात गेलो. मंदिरात एक वाघाची विशाल मूर्ती देखील होती आणि मंदिरात गेल्यावर मारुतीच्या पाया पडलो आणि त्या पुजाऱ्यांना भेटलो. त्यांना या वाघाच्या मूर्तीबद्दल विचारले तर त्यांनी सांगितले की मूर्ती मोठ्या पाटलांनी त्याच्या मरणाअगोदर गडबडीत बांधली होती आणि इथे ते सारखे येत होते. मग त्याच्याकडून ताईत घेतले. त्यांनी ते ताईत माझ्या उजव्या हाताच्या दंडाला बांधले आणि मी ते बांधून घेतले, कारण माझ्यासोबत घडणाऱ्या घटना या साधारण नव्हत्या. ते पुजारी म्हणाले की हे मंदिर जागृत मारुतीचे मंदिर आहे. हे मंदिर त्या मसानवाड्याच्या मालकांनी बांधले होते. त्याच्या अचानक निधनाने आणि त्या वाड्याच्या घडलेल्या घटनांनी ते चांगले माणसं संपले. ते माझ्या दंडाकडे बघून अजून सांगणार होतेच तेव्हा मला जयरामचा आवाज आला आणि तो म्हणाला, चला साहेब, काहीतरी खाऊन घेऊ. मी आणि जयराम एका ढाब्यावर जाऊन जेवलो आणि सामान घेऊन घरी निघालो. आजची रात्र शांत गेली. मला कोणताही विचित्र अनुभव आला नाही. मला तिथे राहून 2 महिने झाले होते आणि मला मंदिरात जाऊन ते ताईत घातल्याशिवाय ते ताईत घातल्यापासून भयानक अनुभव आले नाही आणि भाषांतराचे काम जवळजवळ संपले होते. आता मी जे भाषांतर केले होते ते तुकड्या तुकड्यात होते. म्हणजे काही ओळी त्या ग्रंथात तर काही ओळी दुसऱ्या ग्रंथात. अशा प्रकारे मी त्या सर्व ओळींना नीट लावले आणि मी त्या वाड्यातील त्या ग्रंथातील रहस्य जाणून घेण्याच्या जवळ पोहोचलो. मला त्या वाड्याबद्दल अजून जाणून घ्यायचे होते. मी त्या ओळी नीट लावल्या. त्या अशा प्रकारे होत्या, गरुडाच्या चिन्हाचा दरवाजातून प्रवेश केल्यावर पाताळात जाण्याचा रस्ता दिसेल. त्या रस्त्यावर असतील आतृप्त आत्म्याचा सडा. त्यांना पार केल्यावर दिसेल तुम्हाला पाताळ आणि पाताळात आहे ते एक अमर होण्याचा ग्रंथ. त्या ग्रंथामध्ये आहे असीमित शक्तीचा मार्ग. त्या ग्रंथाचे रक्षण करतो एक राक्षस ज्याच्याकडे आहे काळ्या ताकदीचा भंडार. त्याला हरवायचे असेल तर मारुतीच्या मंदिराच्या पश्चिम बाजूच्या वाघाच्या मूर्तीच्या तोंडात द्या. हात तुमच्या ज्याच्या दंडावर असेल गोद एका वाघाची, त्यालाच मिळणार ते अस्त्र ज्याने होईल त्या राक्षसाचा नाश. हे माझ्या पूर्ण निदर्शनास आले होते. मी खाली आलो आणि पूर्ण वाडा फिरू लागलो तो दरवाजा शोधण्याकरिता, पण तो गरुडाच्या चिन्हाचा दरवाजा मला काही सापडला नाही. मी हताश होऊन सोफ्यावर बसलो आणि तेवढ्यातच जयराम तिथे आला आणि त्याने सांगितले, मला ना तुमच्याशी बोलायचे. मीही त्याच्याशी बोलण्याकरिता तयार होतो. त्याचा फोन जेवण झाल्यावर आला
आणि त्यांनी बोलले, काही शोध लागला? त्या ग्रंथामध्ये लिहिलेले कळाले? मी सांगितले, कळाले, पण त्यामध्ये लिहिले आहे ते सर्व खरे आहे का? कारण मी जे भाषांतर केले आहे त्यातून मला कळाले आहे एक दरवाजा आहे गरुडाच्या चिन्हाचा, तो मला वाड्यात सापडत नाही. हे ऐकून ते अति आनंदी होऊन म्हणाले, मी उद्याच तिथे येतो आणि तुम्हाला भेटतो. तुम्ही जयरामला फोन द्या. मी फोन दिला आणि सोफ्यावर बसून विचार करू लागलो. तेवढ्यात मला आठवले की टीव्हीच्या मागे एक दरवाजा आहे. मी जरा टीव्ही जवळ जाऊन पडताळणी करू लागलो. मला दिसले की त्या लोखंडी दरवाजावर गरुडाचे एक बारीक कोपऱ्यात चिन्ह आहे. मी जयरामला हे सांगितले नाही. तेवढ्यात जयराम तिथे आला आणि म्हणाला, उद्या मालक इथे येणार आहेत. ते तुमच्या कामावर फार खुश आहेत. आज बाजार आहे. मी सामान घेऊन येतो, तोवर तुम्ही आराम करा. मग जयराम तिथून गावाकडे निघून गेला. तो जाताच मी टीव्ही बाजूला काढून तिथला टेबल सरकवून त्या दरवाजाकडे पाहू लागलो. त्याला लागून एक तिजोरी ठेवली होती. ती सरकवताना माझ्या उजव्या हाताच्या बाजूचा शर्ट फाटला. मी त्याच्याकडे लक्ष न देता त्या दरवाजाकडे पाहत होतो. मी त्याला हात लावला आणि मला एक विजेचा झटका बसला. मी सोफ्यावर उडून पडलो. माझी शुद्ध हरपली आणि मला कोणाचा तरी आवाज येत होता. ते म्हणत होते की ही चूक करू नकोस. मोहनला हा ग्रंथ मिळता कामा नये. त्याच्यामध्ये त्या राक्षसांची आत्मा आहे ज्याला मी आणि माझ्या आजोबांनी मारण्याचा प्रयत्न केला होता, पण आमचा जीव त्यामध्ये गेला. तो राक्षस तो ग्रंथ घेऊन परत शक्तिशाली होणार आहे आणि जगावर राज्य करणार आहे. त्यामुळे तुला इथे त्यांनी बोलावले आहे. तुला कळत नाही काय? हे करू नकोस. एवढ्या जयरामने मला उठवले आणि तो म्हणाला, काय झाले साहेब, तुम्ही इथंच झोपला की काय? मी तुम्हाला उठवण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही काही उठत नव्हता. मी बघितले की सगळे परत आहे तसे झाले होते. ती तिजोरी, तो टेबल, ती टीव्ही परत आपापल्या जागेवर गेले होते. मी हे बघून घाबरलो आणि माझ्या दंडाकडे पाहिले तर ते ताईत माझ्या दंडावर नव्हते. ते त्या कपाटाला कोपऱ्यात अडकले होते. मला आठवले की कपाट सरकवताना माझा शर्ट फाटला होता, तेव्हाच ते निघाले असेल. पण माझा शर्ट तर नीट होता. मग हे कसे झाले? काय खरे होते आणि काय स्वप्न? मला काही कळत नव्हते. आणि तो आवाज कोणाचा होता? मी ते ताईत घेण्यासाठी हात पुढे केला तर त्या ताईतला अचानक आग लागली आणि ते ताईत जळले. जयराम हे पाहून घाबरला. तो म्हणाला, मोठे मालक परत आले वाटतं. मी जेवण करून झोपलो आणि सकाळी मोहनसोबत तिथे येताच मला त्यांनी पाहिल्यावर एक प्रकारचे वजन, भीती, त्याची धमक पाहून मी घाबरलो. त्यांनी येताच विचारले की कुठे आहे त्या ग्रंथाचे भाषांतर? मला थोडे कसे तरी वाटले आणि आम्ही कामाच्या खोलीत आलो आणि त्यांना मी भाषांतर केलेले पान दिले. त्यांनी मला एक पाकिट दिले आणि म्हणाले, शाबास, यात 5 लाख रुपये आहेत. तुमच्या कामाचे बक्षीस. हे घ्या. आणि माझे अजून एक काम तू करायचे आहे. मला हा ग्रंथ शोधून दे. तुला अजून 10 लाख रुपये देईन मी. मीही इथेच आहे. मीही तुझी मदत करीन त्या ग्रंथाला शोधण्यासाठी. मला अजून थोडं गडबड वाटली. मी नाही म्हणणारच. तेवढ्यात ते म्हणाले, पैसे कमी आहेत का? मी तुला काम झाले की 20 लाख देतो. बस. एवढे पैसे पाहून मीही हो म्हणालो. मला पैशाची गरज होती आणि काही जवळजवळ संपलेच होते आता. आम्ही त्या दरवाजाजवळ पोहोचलो. तो दरवाजा ज्यावर गरुडाचे चिन्ह होते आणि त्या दरवाजाला आम्ही उघडले. त्या खोलीत आम्ही पाहिले की सगळीकडे काळोख पसरला आहे. आम्ही टॉर्च घेऊन त्या खोलीत प्रवेश केला. आम्हाला पायऱ्या दिसल्या. आम्ही पायऱ्या उतरू लागलो. तेवढ्यात एक काळा धूर आमच्या दिशेने जोरात आला आणि आम्ही सगळेजण बेशुद्ध झालो. मला दिसले की एक माणूस माझ्या दिशेने येत मला म्हणाला, तुम्ही चूक केलीस मुला. आता तुला या खेळाला संपवले पाहिजे. तो सांगू लागला, मी मोठा पाटील, या गावचा सरपंच. माझी पत्नी आजारी पडल्यावर मी माझ्या आजोबांकडे मदत मागण्यासाठी गेलो होतो. माझे आजोबा एक तांत्रिक होते. त्यांनी मला 8 ग्रंथ दिलीत आणि म्हणाले, हे ग्रंथ साधे नाहीत. हे ग्रंथ कोणालाही बरे अथवा अति आजारी करू शकतात. यात काळी जादू, वशीकरण आणि अमर होण्याची प्रक्रिया लिहिली आहे. पण या 8ही ग्रंथाला सोबत वाचून जे कार्य करायचे आहे, तो ग्रंथ शेवटी वाचून आपण ते कार्य सिद्ध करू शकतो. पण पूर्ण ग्रंथ वाचायचा नाही. त्यामध्ये दिलेल्या पान क्रमांकावरील कोणत्या ओळी वाचायच्या आहेत
आणि त्या फक्त आपल्या मातृभाषेत भाषांतर करूनच वाचायच्या, अन्यथा या ग्रंथात कैद असलेला एक राक्षस यातून बाहेर पडेल आणि या ग्रंथानेच तो अमर होऊन जगावर राज्य करेल. यासाठी पौर्णिमेच्या रात्री या ग्रंथाचा पाठ करावा लागतो, तेव्हाच मी तुझ्या पत्नीला वाचवू शकतो. आता हे तू घेऊन जा, मी पौर्णिमेच्या रात्री येऊन याचा पाठ करतो. हे ऐकून मी ते ग्रंथ आपल्या वाड्यात घेऊन आपल्या खोलीत ठेवले. माझ्या मुलाला पुस्तके वाचण्याचा फार छंद होता. त्याला दरवेळी नवीन पुस्तके लागत असत, त्यामुळे त्याला न दाखवता मी ती ग्रंथ माझ्या तिजोरीत लपवून ठेवली. पण नशिबाला काही वेगळेच पाहिजे होते. मोहनने ते पाहिले आणि त्यातील एक ग्रंथ त्याने गुपचूप घेऊन त्याच्या खोलीत वाचण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने भरपूर पुस्तके वाचल्यामुळे त्याला थोडे थोडे कळत होते, पण ते ग्रंथ फक्त तोच व्यक्ती वाचू शकत होता ज्याच्या दंडावर वाघाच्या आकाराची जन्म खून आहे. त्यामुळे माझ्या मुलाच्या शरीरात त्या ग्रंथातल्या भयानक राक्षसाने प्रवेश घेतला आणि तिथून सुरू झाला हा खेळ. त्याने सर्वात पहिला माझ्या पत्नीला मारले, तेही माझ्या समोर. मी घाबरलो. मी त्याला थांबवण्याचा देखील प्रयत्न केला, पण त्या राक्षसाचे बल माझ्यापेक्षा कैक पटीने होते. मी माझ्या आजोबांकडे गेलो आणि त्यांना घडलेली सर्व घटना सांगितली. ते चिडले आणि त्यांनी मला ओरडले. ते म्हणाले, आता काही होऊ शकत नाही. माझ्याकडे देखील एवढी शक्ती नाही ज्याने मी त्या राक्षसाला थांबवू शकेल. तू एक काम कर, त्यातला मृत्युंजय ग्रंथ तुझ्या मुलाला माहीत नाही अशा ठिकाणी लपव. मी त्याची रक्षा करण्यासाठी त्या ग्रंथावर अजून एक राक्षसाला लावतो. तो देवीय राक्षस आहे. तो त्या ग्रंथाचे रक्षण करेल. मग मी या खोली त्या ग्रंथाला लपवेल आणि बाबाच्या सांगण्यानुसार दुसऱ्या ग्रंथात त्याचा मार्ग गुप्तरित्या राहील. दुसऱ्या ग्रंथात त्याचा मार्ग गुप्तरित्या लिहिला. आजोबांनी आपल्या शरीराची सर्व शक्ती लावून एक अस्त्र तयार केले आणि ते गतप्राण झाले. ते अस्त्र देखील मी लपवले आणि ग्रंथामध्ये लिहिले. एके रात्री मी माझ्या पलंगावर झोपलो असताना माझ्या मुलाने माझ्या छातीवर बसून मला विचारले, कुठे आहे ग्रंथ? मला सांग. मी म्हणालो, मला माहीत नाही. माझा मुलगा मला परत दे. तो म्हणाला, तुझा मुलगा तेव्हाच मेला होता जेव्हा त्याने ग्रंथ वाचला होता. आणि तो म्हणाला, मला माहीत आहे, वाघाची जन्मखून असलेला व्यक्ती त्या ग्रंथाला वाचू शकतो. मी त्याला शोधणार आणि त्या ग्रंथाचा वापर करून अमर आणि बलाढ्य शक्तीचा मालक होणार, या जगावर राज्य करणार. आणि त्याने माझा जीव घेतला आणि तो त्या मनुष्याच्या शोधात अजूनही आपल्यात राहून माणसांसारखे वागून त्या माणसाचा शोध घेत होता. त्याचमुळे त्याने तुला पाहिले आणि त्याचा शोध संपला, कारण तुझ्या हातावर ही वाघाच्या आकाराची जन्मखून आहे. मला हळूहळू कळाले की मी त्याच्याच कॉलेजमध्ये होतो आणि त्यामुळेच मी इथे आहे. माझे डोळे हळूहळू उघडले आणि मी पाहिले जयराम अजून बेशुद्ध होता. मी त्याला उठवू लागलो आणि मी मोहनरावांना बघू लागलो. जयरामही जागा झाला. आम्ही पाहिले की 2 ताकदवर राक्षस भांडत आहेत. एक राक्षस शुद्ध पांढरा आणि दुसरा काळा कुट्ट होता. जयराम हे पाहून घाबरला आणि आम्ही दोघे त्या खोलीतून बाहेर पडलो. मला आठवले त्यांनी एका अस्त्राबद्दल देखील बोलले होते. मग मी जयरामला सर्व हकीकत सांगितली आणि त्याला वरचे ग्रंथ आणण्यास सांगून मी सायकल काढली आणि आम्ही हनुमानाच्या मंदिरात जात होतो. मंदिरात पोहोचलो आणि तिथल्या पुजाऱ्याला सगळी हकीकत सांगितली. त्या मंदिरात संध्याकाळची पूजा चालू होती. तेव्हा अचानक आम्हाला भूकंप आला आहे असे वाटले आणि जमीन हादरू लागली. पुजाऱ्याने आम्हाला त्या वाघाच्या मूर्तीजवळ नेले. मी त्याच्यात हात टाकला आणि माझ्या हाताला विजेचा झटका लागला आणि माझे शरीर चमकू लागले. त्या वाघाच्या मूर्तीतून प्रकाश बाहेर पडला आणि माझ्या हातात एक कुऱ्हाडीसारखे हत्यार आले. मंदिरात जमलेले गाववाले हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याच्यासमोर ती कुऱ्हाड चमकू लागली. अचानक आकाश काळे पडले आणि सगळीकडे राखेसारखे छोटे छोटे कण उडू लागले. तो महाकाय 4 डोळ्याचा राक्षस गावात आला आणि त्याच्या हातात त्या दिव्य राक्षसाचे मुंडके होते. तो मंदिरासमोर आला आणि मोहनरावांचे रूप घेतले आणि जयरामला हाक देऊ लागला. जयराम मंदिराबाहेर जाणारच होता. तेवढ्यात मीने त्याला थांबवले आणि त्याला म्हणालो, काय करतोस? तो तुझा मालक नाही आहे, तो राक्षस आहे. तेवढ्यात मंदिराच्या भिंतींना चिरा पडू लागल्या. मंदिर हालू लागले. संध्याकाळी सुद्धा दाट अंधार पसरला होता.
मी मंदिराबाहेर आलो आणि त्या राक्षसाच्या समोर उभारलो. त्या अस्त्राकडे पाहून तो राक्षस चवताळला आणि मला म्हणाला, तू मारणार मला? अरे मी द्वापार युगापासून या पृथ्वीवर जिवंत आहे. त्या एका सिद्ध साधूने मला त्या ग्रंथामध्ये कैद केले होते, पण आता मी बाहेर पडलो आहे. या शरीरात राहून मी तुमची भाषा, तुमचा विश्वास आणि तुमची वागणूक मला कळाली आहे. या काळात गरीब तो गरीब आणि श्रीमंत तो अजून श्रीमंत होणार. कोणी कोणाचे नाही. छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही भांडता. देशांची विभागणी, त्यामुळे आतंकवाद. तुम्हाला मनुष्य जातीला गुलामीत शोभते. यामुळे मी या जगाचा राजा होणार. हे बोलून तो हसू लागला. मी त्याच्यावर धावून गेलो आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण मला त्याने एका हाताने दुसरीकडे आदळले. वार एवढा जोरात बसला होता की माझ्या तोंडातून रक्त येऊ लागले. सर्व गाववाले मशाली, हत्यारे घेऊन त्याच्यावर धावून गेले, पण त्याने एका वारात सगळ्यांना जमीनदोस्त केले. मी ते पाहून मंदिरातल्या मारुतीचे नामस्मरण करू लागलो. अचानक त्या कुऱ्हाडीमधून प्रकाश पसरला. माझ्या शरीरात एक नवीन ऊर्जाचा प्रवेश झाला आहे असे वाटले आणि मी उठलो आणि त्या राक्षसाच्या मानेवर एक वार केला. त्या राक्षसाच्या मानेतून काळे द्रव बाहेर पडले आणि तो जमिनीवर कोसळला. मी थांबलो नाही आणि त्या राक्षसावर वारावर वार करत गेलो. त्या राक्षसाच्या शरीरातून काळे द्रव बाहेर पडू लागले. काळे द्रव बाहेर पडून त्याला आग लागली आणि तो तिथेच संपला. मी आणि गाववाले आम्ही सर्वजण मारुतीच्या पाया पडलो आणि मी ते ग्रंथ त्याच गावात कुठेतरी लपवून आपल्या घरी परतलो.